बातमी नांदगावातून। नांदगावात CITU आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं नांदगाव तहसील कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनापूर्वी जुन्या तहसील कार्यालयापासून नवीन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। हातात लाल झेंडा घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी, कष्टकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। यावेळी मोर्चामध्ये सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतीमालाला 50% अधिक हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, नाफेडच्या DPR मध्ये नांदगावचा समावेश, तसेच स्मार्ट मीटर आणि लोड शेडिंगचा प्रश्न सोडवण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव, वन जमिनी शेतकऱ्यांच्या नावाने कराव्यात आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, ह्या शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर कामगारांना 30,000 रुपये किमान वेतन, कंत्राटी कामगारांना कायम करणं आणि ऊसतोड कामगारांचा मजुरी वाढीचा करार हा हंगाम सुरू होण्याच्या अगोदर झाला पाहिजे। ऊसतोड कामगारांची नोंदणी आणि ओळखपत्र मिळाले पाहिजेत आणि त्यांना सर्व कल्याणकारी योजना लागू झाल्या पाहिजेत। हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन इथे हे आंदोलन होत आहे।